आणि झाडावर त्याला एक आकृती दिसते. त्याचे फक्त डोळे चमकतात. तेव्हा तो सैनिक त्या दिशेने फायर ओपन करतो. त्याच्या गोळ्यांच्या आवाजाने माणसे तिथे येतात आणि त्याच दिशेने फायर करू लागतात आणि मग फायरिंग थांबवतात. तेव्हा अर्नॉल्ड त्या सैनिकाला विचारतो ज्याला ती आकृती दिसली होती की तुला तिथे काय दिसले होते. तो बोलतो मला काही माहीत नाही. तिथे मला एक अंधुक आकृती दिसली होती ज्याचे दोन्ही डोळे चमकत होते आणि मग ते डोळे गायब झाले. ज्या आकृतीवर त्यांनी गोळ्या चालवल्या होत्या त्यातली एक गोळी त्याला लागलेली असते. यावेळी पहिल्यांदा ती आकृती आपल्याला पूर्णपणे दिसते. तो एक परग्रही असतो आणि आता त्याला लागलेली गोळी काढण्याचा तो प्रयत्न करतो आणि जोराने ओरडतो. त्याचा आवाज साऱ्या जंगलात घुमतो. आणि आता अर्नॉल्ड आणि सर्वजण त्या जागेत वायर आणि बॉम्ब लावायला सुरुवात करतात. जो कोणी इथे येईल तो त्या वायरला पाय लागला की बॉम्ब फुटून मरून जाईल. आणि आता ते आपल्या साथीदाराचे मयत शरीर पाहतात तर ते तिथे नसते. अर्नॉल्ड समजतो की ते जे काही आहे ते झाडावरून येते. आणि आता अर्नॉल्ड आणि त्याची माणसे सगळीकडे सापळे लावायला सुरुवात करतात. मोठ्या झाडांना वाकवून त्याचा सापळा रचतात. डिलन अर्नॉल्डला विचारतो की तुला कसं माहीत की तो इथूनच येईल. तेव्हा अर्नॉल्ड बोलतो कारण जंगलातून येण्याचा मार्ग हा एकच आहे.